सरकारचं करायचं काय? लोकशाही विरोधी सरकारचं करायचं काय? आम्ही पोलिसांना सहकार्य अत्याचार देवेंद्र फडणवीस जवाब दो. मुख्यमंत्री डरता है, सरकार हमसे डरती है, सरकार हमसे डरती है, सरकार हमसे डरती है. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय लहूजी. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्ह्याच्या वतीनं या सातारा शहरामध्ये राज्यातील दलित अत्याचाराच्या विरोधात आक्रोश महामोर्चाचं आयोजन केलेलं होतं. या राज्यामध्ये नांदेडमधली घटना पाहिली तर सवर्ण कुटुंबातील जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांनी सक्षम ताटे याला कनिष्ठ जातीतील मुलीशी लग्न केलं म्हणून त्याची निर्गुण हत्या करण्यात आली. त्याचबरोबर या सातारा जिल्ह्यामध्ये मातंग समाजातील आमचा तरणा बांड युवक अतुल बिसे यानं सवर्ण समाजातील मुलीशी आंतरजातीय विवाह केला. खोटी प्रतिष्ठा काय असते? खोटे प्रतिष्ठेपायी जात व्यवस्थेचा बळी ठरू शकतो. त्याच जात व्यवस्थेचा बळी आमचा मातंग समाजातील तरणा-बांड युवक अतुल बिसे ठरला. 5 वर्ष सातत्यानं शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास या सवर्ण जातीतील साळुंके कुटुंबांनी अतुल बिसेला दिला, त्याच्या कुटुंबियाला दिला. सरते शेवटी त्याला आत्महत्या करावी लागली, आपलं आयुष्य संपवावं लागलं. खऱ्या अर्थानं आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या जातीवादी सरकारला आठवण करून देतो की अतुल बिसेचा हा फक्त आत्महत्याच प्रवृत्त केलेल्याची घटना नाही, तर ही व्यवस्थेचा बळी आहे की ज्या व्यवस्थेनं इथल्या शंभुकाला मारलं, ज्या व्यवस्थेनं इथल्या तुकारामाला मारलं, त्याच व्यवस्थेनं मातंग समाजातील अतुल बिसेला मारलेला आहे. आणि ही लढाई ही आजची नाही, ही लढाई आमची गेल्या 2500 वर्षापासून सुरू आहे.
तथागत महात्मा गौतम बुद्धांपासून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या आमच्या सर्व महापुरुषांना इथल्या जातीवाद्यांनी इथल्या धर्मांधांनी अशाच पद्धतीनं छळलेला आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज हा कधी शांत बसणार नाही, न्यायासाठी रस्त्यावरच उतरणार. परंतु फक्त आता मोर्चे काढून थांबणार नाही, तर इथून पुढची लढाई ही फक्त मोर्चा आंदोलन आणि निवेदनापुरती नसेल, तर इथून पुढची लढाई ही सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा याची लढाई असेल. अतुल बिस्लेच्या खून प्रकरणातील 8 आरोपी यातील 5 आरोपींना अटक झालेली आहे. अजूनपर्यंत 3 आरोपी मोकाट आहेत. इथला SP काय करतोय, इथला पोलीस निरीक्षक काय करतोय, हा जाब विचारण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आज रस्त्यावर उतरलेली आहे. आज घटना घडून 15 दिवस झाले तरी आरोपी फरार आहेत. सातत्यानं आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं प्रशासनाला जाब विचारतोय की या आरोपींचं झालं काय. सवर्ण समाजातील लोक असली की जाणीवपूर्वक क्रॉस केसेस दाखल करता, मागासवर्गीयांवर अन्याय करता, अत्याचार करता. परंतु आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील प्रशासनाला इशारा देतोय, जर इथल्या मागासवर्गीयांच्या विरोधामध्ये इथून पुढच्या काळामध्ये जर अन्याय झाले, अत्याचार झाले, तर छातीचा कोट करून ढाल करून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी उभं राहणार आहे. आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही जिल्हा प्रशासनाला आज निवेदन देणार आहे आणि प्रामुख्यानं सांगणार आहे की हे जे 3 आरोपी आहे यांना तात्काळ येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये अटक झाली पाहिजे. त्याचबरोबर हा जो खटला आहे हा खटला फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे आणि 6 महिन्यामध्ये आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्याचबरोबर आज कोरोनामध्ये जर एखादा व्यक्ती मृत्यू पावला तर त्याला 50-50 लाख रुपये तुम्ही देता आणि अॅट्रॉसिटी ॲक्ट कायद्यामध्ये एखादा आमचा बळी गेला तर त्याला 4 लाख, 5 लाख, 6 लाख रुपये देता. म्हणजे माणसाच्या मरणाची किंमत तुमच्या दारामध्ये काय आहे. आज आम्ही जिल्हा प्रशासनाला सांगतोय की अतुल बिस्लेच्या कुटुंबियांना तात्काळ 50 लाख रुपयाची मदत दिली पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये आज अस्थिर वातावरण झालेलं आहे. कुटुंबामध्ये कमवता माणूस गमावलेला आहे. अतुल बिस्लेच्या भावाला तात्काळ सरकारी सेवेमध्ये घेतलं पाहिजे, वारसा हक्कानं नोकरी दिली पाहिजे. त्याचबरोबर अतुल बिस्लेच्या आईवडिलांना सरकारी पेन्शन दिली पाहिजे. आणि ह्या सर्व गोष्टी जर येत्या 2 ते 4 दिवसामध्ये झाल्या नाही तर मात्र आज आम्ही हजारोच्या संख्येनं आलेलो आहोत. येत्या 15 दिवसामध्ये आम्ही लाखोच्या संख्येनं या सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्याशिवाय राहणार नाही. आणि राज्यामधले दलित अत्याचार हे थांबण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदरणीय आमचे संजय तात्या गाडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या सातारा जिल्ह्यामध्ये लोकांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. तिकडं पुण्यामध्ये अजितदादा पवारांचं कार्य मागासवर्गीयांच्या महारवतनी जमिनी लाटतंय आणि सातारा जिल्ह्यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या डोळ्यात देखत कुसुंबी कोळगर रस्त्याला महारवतनाच्या इनामी जमीन दिवसा ढवळ्या लाटल्या जात आहेत. अत्याचाराची पद्धत बदललेली आहे. आता महार चावणारांच्या जमिनीवरती सुद्धा गाढवाचा नांगर फिरवायला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी मागासवर्गीय समाजाला कपालक आणि भिके कंगाल करण्यासाठी सरकारने जे वेगवेगळ्या पद्धतीनं अत्याचाराचं प्रमाण चालवलेलं आहे त्याला सातारा जिल्ह्यातून सडेतोड उत्तर मोर्चा आंदोलनच नव्हे तर हातामध्ये दगड, हातामध्ये दांडका आणि वेळ प्रसंगी हातामध्ये तलवार घेऊन आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. हे जातीवादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आणि जिल्ह्याचा पालक नव्हे
जिल्ह्याचा पालक नव्हे, जिल्ह्याचा बालक मंत्री, सायरा मंत्री शंभूराज देसाई याची नोंद घ्यावी हा गरबीच इशारा देतो आणि रजा घेतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान. थांबायचं सगळे अध्यक्ष महोदय पुढे. मग आपण पुढे जाऊ काय अध्यक्ष म्हणून आपण पुढे जाऊ काय हो अध्यक्ष या पुढे. त्यांच्या आईवडिलांना त्यांचे नातेवाईकांनी एक आपली सिस्टीम इथं अत्तर बसू लोकांना सिस्टम इथं काय अडचण होत काय